निष्ठावान है, जिन्होंने देखा कि जो अपने घर का जिन्होंने इतना बड़ा किया, उनका वजह से स्वाभिमानी लोगों की जीत है और काफी सभी समाज में काफी खुशी की लहर है और काफी अच्छी बात है कि महाविकास आघाड़ी और देश में इंडिया गठबंधन का जिस तरह से भारी वोटों से जीता है, तो सभी समाज के सभी लोग काफी खुशी और काफी आनंद है। आता पण सांगितलं की ही लढा ही गद्दार आणि निष्ठावंतांची होती आणि दक्षिणमधल्या मुंबईमधील सर्व नागरिकांनी विशेषतः आदिशक्तीनगर सर्व पदाधिकारी सर्व मतदारांनी दाखवून दिलं की गद्दारीचा कसा अनुभव होतो। कारण की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कुठलंही राजकारण न करता फक्त नागरिकांचा विचार केला आणि कोविडच्या काळात सगळ्या जनतेला आपल्या मुलाप्रमाणे वागवलं आणि म्हणून हा आपल्याला आणि यासाठी हा जल्लोष शाखागर्मकांची 47 मध्ये आहे। आम्ही जे गद्दार होते गेले त्यांना आम्ही कधीच सहकार्य करणार नाही। आम्ही प्रामाणिक होतो, आमचा कुठलाही उद्देश नाही, कुठली जाती ठाकरे यांच्याशी राहिलो आणि कार्यकर्ताओं ने काम किया, ये वार्ड नंबर 47 में अंजलि मैडम, प्रभु शिंदे, राजेंद्र पॉल, इनके माध्यम से जो यहाँ पर प्रचार हुआ उसका एक आज का नतीजा है क्या बहुत अच्छी तरह अच्छी मार्जिन से आज देसाई साहब विन हो गए। एक हमारी यही मनोकामना थी क्या एक अच्छे से अच्छे मार्जिन से देसाई साहब 2 बार से चुने हैं। भी काफी काम किया था कार्यकर्ताओं बहुत मेहनत किया है लाइफ मैडम ने, वो भी बिना मैनेजर सपोर्ट का इतना काम करना बहुत मुश्किल होता है। बहुत रात दिन मेहनत किया है और सफलता आई है, उनको मेहनत को सफलता आई है। हा लोकशाहीचा विजय झालेला आहे आणि उद्धव साहेबांच्या हात खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये शिवसेना कोणाची तर ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच हे या ठिकाणी उद्धव साहेबांनी आणि शिवसैनिकांनी सगळ्यांनी दाखवून दिलं आणि आपण पाहिलं की मुंबईमधल्या 5 सीटा संपूर्णपणे आघाडीच्या याच्यातून आपण निवडून आणलेल्या आहेत। पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांची लाट होती, त्या लाटेतूनच आज 32 सीटा आपण या ठिकाणी निवडून आणलेल्या आहेत। सर्व कार्यकर्त्यांचे आणि सर्व मतदारांचे मी या ठिकाणी आभार मानतो, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने त्यांनी जी आम्हाला साथ दिली त्या साथीचं त्यांना बळ मिळेल, त्यांची कामं आहेत असं शुभेच्छा देतो आणि तुमचं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।